तर राज्यामध्ये महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे। नागपूर शहरामध्ये जानेवारी 2024 ते मे 2025 अखेरपर्यंत एकूण 5897 जण बेपत्ता झालेले आहेत। हरवलेल्या महिला मुलांसाठी ऑपरेशन शोध राबवलं जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। जर आपण विचार केला, आता नागपूरचा पहिला प्रश्न होता म्हणून सांगतो की यामध्ये 5897 हे जे काही आपण सांगितलं ते बेपत्ता झाले, त्यापैकी 5210 ट्रेस झाले। म्हणजे जवळजवळ आपण जर बघितलं तर 90% जास्त ट्रेस होतात आणि वर्षभराने दीड वर्षाने तो आकडा हा 96-97% जातो। मात्र 3 ते 4% अजूनही ही परिस्थिती आहे की जे काही बेपत्ता झालेले आहेत यांचा पत्ता लागत नाही किंवा त्या संदर्भात 3-3, 4-4, 5-5 वर्ष। तर नागपूरमधल्या आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय। युनियन बँकेच्या विरोधामध्ये मनसेने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। कुटुंबियांनी खरं तर मराठीमध्ये FIR आणलेला होता मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर, मात्र याची दखल घेतली गेली नाही असा कुटुंबियांचा आरोप आहे। मात्र बँक प्रशासनाने या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र मनसेनं मराठीमधला FIR नाकारला म्हणून हे आंदोलन केलेलं आहे। युनियन बँकेला काळं फासलेलं आहे। तर ही थेट दृश्य आता नागपूरमधल्या मनसेच्या आंदोलनासंदर्भातली आपण पाहतोय। बँकेच्या विरोधामध्ये मनसेने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। कुटुंबियांची तक्रार मराठीमध्ये होती आणि FIR मराठीमध्ये होता, तो घेण्यास बँकेनं नकार दिला। विमा कवचाचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी हा FIR आणलेला होता। मात्र बँक प्रशासनाने या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की FIR हा मराठीमध्ये होतो आणि असतो आणि तो आमची स्वीकारण्याची तयारी होती। मात्र मनसेनं या संदर्भामध्ये या कुटुंबियांची बाजू घेऊन आंदोलन करण्यास सुरुवात केलेलं आहे, कारण हा FIR हिंदीमध्ये मागितला असं सांगितलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच हे आंदोलन केलं जात आहे। युनियन बँकेच्या विरोधामध्ये मनसेनं नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू केलेलं आहे। FIR ची मागणी हिंदीमध्ये करण्यात आली आणि त्यामुळेच मनसेने आंदोलन केलेलं आहे। प्रवीण मुधोळकर या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। प्रवीण, सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी मानकापूर परिसरामध्ये आहे आणि फ्रेंच कॉलनी म्हणतात आणि फ्रेंच कॉलनीमध्ये इथे काळं जे आहे ते फासलं गेलेलं आहे बोर्डला। मनसेचं म्हणणं असं आहे की FIR जी आहे मराठीत होती, त्यामुळे ती FIR जी आहे ती मराठीत का असताना का घेण्यात आली नाही, त्यामुळे हे युनियन बँकेचे बोर्ड दिसतंय, या बोर्डला काळं जे आहे ते फासण्यात आलेलं आहे। मनसेचे कार्यकर्ते या परिसरात आहे आणि घोषणाबाजी देत आहेत आणि निषेध करतायत आणि महाराष्ट्रामध्ये मराठीला विरोध करून उपयोग नाही आणि मराठी राज्य आहे त्यामुळे कारभार मराठीतच चालला पाहिजे असं मनसेचं म्हणणं आहे। त्यामुळे मनसेचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। भाऊ, काय सांगाल? रुकर साहेब, ह्या FIR नाकारलाच नव्हता असं बँकेचं म्हणणं। मला वाटतं आज सकाळी मी ही बातमी जेव्हा बघितली तेव्हा मी शहराध्यक्षांना फोन केला आणि आम्हाला पक्षाकाराकडून फोन आलेत की बाबा प्रसार माध्यमांनी सुद्धा यांच्याशी संपर्क साधला। त्यावेळेस त्यांनी असं उत्तर दिलं की जे ABP मध्ये ज्यांनी ही न्यूज चालवली त्यावेळेला ही बातमी त्यांनी केली की बाबा मराठी आणि इंग्रजी या शब्दात आमची जी इन्शुरन्स कंपनी आहे ती या प्रकारची हे घेतं, मराठीला प्राधान्य नाही। त्यावेळेला आज अगर प्रसार माध्यमांनी बातमी अगर विचारून केली असेल आणि तुम्ही खोटं बोलत असाल तर ही बाब नाही, ही मराठी चेपी विषय आहे। आता फायनली FIR जो आहे मराठी तो स्वीकारला गेलेला आहे का नाही आहे? त्यांनी आता घुमजाव केलेला आहे, ते म्हणतात आम्ही आता स्वीकारतो आहे। आमची मागणी आता तुम्ही नंतर काय, पहिला आमच्या मराठीची गडचेपीचा मुद्दा आहे। आता हा बोबचे कुटुंबाला तुम्ही दुःख दिलं तर दिलंच, पण या महाराष्ट्राच्या हृदयावरती मी जखम या युनियन बँकेने आज केलेली आहे, त्याच्यासाठी या बँकेच्या मॅनेजरने बाहेरून जाहीर माफी मागावी, तोपर्यंत हे आंदोलन चालू असणार। आणि आज पोलिसांनी जी दडपशाही केली त्या पोलीस निरीक्षकावर सुद्धा महाराष्ट्र ध्वजाचा गुन्हा दाखल व्हावा। महाराष्ट्रात राहून मराठीच्या अगर समर्थनाला आंदोलन करताना अगर पोलीस आमची गडचेपी करत असेल तर ही भूमिका आम्हाला मान्य नाही। मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला जे मराठी प्रेम आहे हे कायम तात्पुरती आहे की फक्त दाखवेगिरी तुमचं प्रेम आहे? तुमच्या खात्यात असलेलं गृहमंत्रालय पोलीस निरीक्षक आमच्या गडचेपी करत असेल आणि आम्हाला अरेरावीची भाषा करत असेल तर त्याला तातडीने तिथून हटवलेलं पाहिजे। हे आंदोलन किती वेळ चालणार आहे? काळा तुम्ही फासलेला आता इथे या जोपर्यंत बँकेचा मॅनेजर बाहेर येऊन माफी मागत नाही, मराठी बद्दल त्यांनी केलेल्या गडचेपी दिलगिरी जाहीर करत नाही, तोपर्यंत सुरू असेल। आपण पाहू शकतो 8 जून रोजी जो अपघात झाला होता
त्यात योगेश बोपचेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर योगेश बोपचेचे नातेवाईक हे इथे या बँकेत आले होते आणि बोपचे कुटुंबियांनी आरोप केला आहे की मराठीचा विरोध करत मराठी FIR जी आहे ती स्वीकारण्यात आली नाही. बोपचे कुटुंब जे व्यक्ती ॲडमिट होते एम्समध्ये त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला आहे, त्यामुळे बोपचे कुटुंब त्या अंत्यसंस्कारामध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे बोपचे कुटुंबियाशी संपर्क आज होऊ शकलेला नाही. निश्चित प्रवीण, बँकेच्या मॅनेजरनं बाहेर येऊन माफी मागावी अशी मागणी मनसेनं लावून धरलेली आहे. नेमकं काय घडतं या ठिकाणी अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता.